नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर माझ्याकडे धनलक्ष्मी कुंचम सेवा मी संपूर्ण 108 वेळा केली आणि 108 शुक्रवार केले आणि त्याचबरोबर घंगाळपात्र सेवा माझे 21 वेळा गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे झाले. म्हणून मी उद्यापन केलं होतं. त्या उद्यापनामध्ये 5 स्त्रियांना अगदी गोड जेवणासाठी बोलवलं होतं. म्हणून त्याची एक छोटीशी क्लिप टाकली आहे, नक्की बघा. आणि याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा, म्हणजे मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर आपल्या दोन्ही सेवेचे उद्यापन कशा पद्धतीने मी केले ते नक्की सांगेन. तर बऱ्याच वेळानंतर मी तुमच्याशी आता बोलते ना. आज जरा सकाळी एक विजिट होती आणि ती जवळच होती. फक्त त्या जे कपल होतं त्यांना 11 वाजता ऑफिस स्टार्ट करायचं होतं, म्हणून म्हणजे 10-10:30 वाजता. त्यामुळे सकाळीच 7 वाजता विजिट होती. 7 वाजता विजिटला जाऊन आले, सगळ्या गोष्टी झाल्या आणि चेंज केलं जरा, कारण मी शक्यतो जे आहेत ते ड्रेसेसच घालून जाते. पण आता ह्या काय म्हणतात त्याला, हातामुळे मला काय होतं की स्लीवलेस घालावं लागतं. पण तिकडे जाता मला स्लीवलेस नव्हतं घालता येत, म्हणून मग मी कमीत कमी एवढ्या व्हायचं घातलेलं आणि ते खूप गरम होत होतं. त्या थोडंसं जाड होता कपडा, त्याच्यामुळे खूप गरम होतं, म्हणून मी काढून टाकलं. आणि त्याच म्हणजे तुम्हाला दाखवेल कुठला ड्रेस येतो. आणि त्यानंतर आता हा ड्रेस एक घातला आहे बरं का, हे बघा अशा पद्धतीचा आहे, फुल असा पॅटर्न आहे. पण तुम्हाला सांगते हे ना हाताला झालं आहे, पण अजिबात मला ना म्हणजे जो असा पॉझिटिव्ह फील यायला पाहिजे ना तो येत नाही आहे. काय माहिती का, तर काही एनर्जी डाऊन झाल्यासारखी वाटते आहे. बट नो वरीज. तर उद्या अंगारकी आहे. उद्या बरेच कमीत कमी एक 350 कुंचम आणि एक कमीत कमी 260 का काहीतरी घंगाळपात्र अभिमंत्रित होणार आहे. उद्या अंगारक आहे. तर मी हा जो व्हिडिओ शूट करते आहे त्या दिवशी म्हणजे सोमवार आहे, त्यामुळे मग म्हणून उद्या अंगारक असं म्हणते आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं मी जर का काही मागवलं तर आता काय झालं आहे, हा सगळा माझा जो मागचा पसारा आहे आता मी ऑफिसवर नाही गेले आज, कारण आज विजिट असल्यामुळे. तर आता मी थोड्या वेळाने जाईल दुपारच्या वेळी, कारण काय झालं सकाळी विजिट असल्यामुळे थोडंसं दमलं जातं, ऊन खूप होतं. रिटर्न येताना थोडंसं ऊन जरा जास्ती होतं. घरी येऊस तर 12-12:30 झाले, त्यामुळे बराच वेळ झाला. तर चला आता काही गोष्टी आल्या. तुम्हाला मी काल परवाच्याच ब्लॉगमध्ये बोललेले की मी इलेक्ट्रिक चॉपर मागवणार आहे आणि आपलं इलेक्ट्रिक चॉपर आलेलं आहे ॲमेझॉनवर. शक्यतो हे खूप चांगलं आहे की बेसिकली तुम्ही मागवलं की तुम्हाला ऑलमोस्ट उद्या परवापर्यंत म्हणजे असं होतं ना की 1-2 दिवसात तुम्हाला मिळून जातात वस्तू, त्यामुळे खूप छान आहे. आणि अजून मी तुम्हाला सांगितलं की डेकोरसाठी मी 2-3 वस्तू मागवल्या, म्हणजे बऱ्याच मागवल्यात. आता एक करून येत आहेत गोष्टी, त्यामुळे एक करून गोष्टी येत आहेत. तर तुम्हाला दाखवते. तर बाकीचा जो काही मेस आहे ना आजूबाजूचा, लक्षच देऊ नका, लक्ष फक्त माझ्याकडे द्या. तर कारण ते सगळं आता आवरणं होणार आहे. आता होईल, ते जेव्हा होईल तेव्हा सांगते. सो मी काही डेकोरेटिव्ह पीसेस घेतले, म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी ऑनलाईनच घेते मी, कारण ह्या गोष्टी बाहेर सगळं शोधणार हे करणार इझी पडून जातं. तर हे बघा, हे अशा पद्धतीचं ना किचनसाठी किचन सीझन्ड विथ लव्ह असं एक घेतलं आहे. कॉफी मेक्स मी हॅपी असं एक घेतलं आहे. माय किचन माय रूल्स, इफ यू एम्प्टी इट फिल इट, इफ यू डर्टी इट क्लीन इट, इफ यू ओपन इट क्लोज इट, इफ यू स्पिल इट वाईप इट, इफ यू कुक इट शेअर इट. सो मस्त आहे, हे मी समोरच लावणार आहे. असं बेसिकली काय, मला किचन क्लीन करायचं आहे, त्यामुळे मी थोडं हे सगळं लावायला थांबली आहे. म्हणजे कसं होतं एकदा क्लीन झालं की मग पण चांगलं वाटतं ना, म्हणजे नवीन फ्रेश. तर ते होईल. आणि काउंट मेमरीज नॉट द कॅलरीज, पण ॲक्च्युली कॅलरीज पण मोजणं गरजेचं आहे, कारण ते पण खूप महत्त्वाचं आहे हेल्थसाठी. तर हे असे 4 आहे. हे काहीतरी अराउंड ना मला 120 रुपयाला काहीतरी पडले. नाही हां 83 का 90 रुपीजला काहीतरी पडलं, म्हणजे 85 रुपयाला काहीतरी पडलं हे मला, फक्त 85 रुपीजला हे 4ही पण. म्हणजे जवळपास असं समजा की थोडंसं, तिथं तर 85च लिहिलं आहे पण असेलच, ठीक आहे. सो वर खाली असं लावायला डबल वेल टेप 4हीसाठी त्यांनी दिलं आहे. ओके, अजून जी गोष्ट आहे, मी जसं विचार केला की मी सॅलड खायला सुरू करणार आहे. आणि माझं जे आहे ना तुम्हाला दाखवल्याशिवाय रिअल नाही वाटत. सो माझं जे स्लायसर आहे ना, हे बघा, हे जे स्लायसर आहे हे तुटलं, वरचं याचा हँडल तुटला आणि याच्या स्लायसरने ना एवढं व्यवस्थित होत नाही. सो मी हे आता राहून जाणार आहे असंच.
कारण त्याचा उपयोग काही नाही, तर मग हे मागवलं आहे. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली हे जे आहे हे ओपन पण होतं हे अशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला किती जाड स्लाईस पाहिजे किती नाही. आणि प्लॅस्टिकमध्ये आहे, स्टीलमध्ये नाही घेतलं मुद्दामून मी, कारण मध्ये स्टील अखंड वेगळ्या वेगळ्या त्याच्यामध्ये अटॅचमेंट होत नाही. हे चिप्ससाठी आहे, तर कधी आपण भज्यासाठी वगैरे कधी केलं तर. आणि याची किसणी बघा मागणं आहे, सो याने तर कधी किसणार नाही आपण पण स्टील. आणि कधी म्हणजे आपण हे केले पुऱ्या वगैरे करतो ना, तर त्याला टाचे द्यायला हे असे टोक आहे. आणि हे आपले कुकीज बटर ह्याच्यासाठी, बटर कुकीज वगैरेसाठी काप म्हणून इथे आहे. पण इथं कसं कापणार म्हणजे काही कळतच नाही, पण ठीक आहे दिलं आहे त्यांनी. बेसिकली मी हे घेतलं आहे कशासाठी, तर मला कोबी जो आहे ना, काल मी आमच्या ताईंना कोबीची भाजी करायला लावली आणि त्यांनी इतका जाड कोबी चिरून ठेवला, इतका जाड कोबी चिरून ठेवला की ती कोबीची भाजी ॲक्च्युली त्यांनी त्याच्यात पाणी पण टाकलं, त्यामुळे ती खूप पानसट झाली ती भाजी. आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये सब्जी मसाला टाकून वगैरे थोडीशी त्याला टेस्ट बदलवली त्याची. तर ते मला बारीक पातळ कोबी लागतो, कधी पण एकदम पातळ लागतो कोबी. तर तो कोबी असा किसला ना किंवा असा स्लाइस केला ना की तो पातळ चिरला जातो. म्हणून मग मी ते मागवले, कारण ते ॲक्च्युली मला त्यासाठी गरजेचं होतं. कारण माझं आत्ताचं जे आहे ना, जे तुटलेलं दाखवलं तुम्हाला मी, ते जे आहे ते हाताने पकडताच येत नाही, तुटलं येते त्याच्यामध्ये, हाताने पकडताच येत नाही. म्हणून मग मी ते कधीतरी वापरेल, कारण बटाटा पण स्लाइस होत नाही व्यवस्थित त्याला. सो ते एक झालं. आणि तिसरी वस्तू म्हणजे आपलं इलेक्ट्रिक चॉपर. आता इलेक्ट्रिक चॉपरसाठी मी तुम्हाला दाखवते, असं हे करते मी, म्हणजे तुम्हाला दिसेल. आपलं इलेक्ट्रिक चॉपर आहे. सगळ्या वस्तू मी त्याच्यामध्ये परत ठेवून देते, ठीक आहे, म्हणजे मला नंतर जे आहे डेकोरेशन करायला इझी पडेल. तर आम्ही ठेवून देते. आणि आता मस्त कॉफी करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे कशी करते मी कॉफी. तर व्हिडिओ थोडा लहान मोठा झाला तर काही हरकत नाही, ठीक आहे. चला, हे जे आहे हे खोके ते बाजूला टाकून द्यायचे. आणि टाण आपलं हे आहे इलेक्ट्रिक चॉपर, हे काढूया आपण. दिसतंय का तुम्हाला? आय होप दिसत असेल. सो हे जे आहे हे पिजनचं आहे. बेसिकली मी पिजनचं नव्हतं मागवणार, कारण कारण पिजनचं जरा रेट्स म्हणते रिव्ह्यूज वेगळे होते जरा. पण मी म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, एवढं काही नाही, आपलं मेन व्यवस्थित कट झालं पाहिजे. तर याच्यावर किंमत आहे 2595 रुपये, पण हे मला फक्त 1375 रुपयाला, म्हणजे जवळपास 1300 रुपयाला मला पडलं आहे. आणि हे अशा पद्धतीचं आहे. मी आत्तापर्यंत अजून वापरलं नाही आहे. सो लेट्स सी काय आहे, पाणी आहे का? ओके. आणि हे आहे खालचं भांडं. ओके. सो हे याचं कार्ड, काय वॉरंटी कार्ड आहे. वॉरंटी कार्ड ते काय सगळी माहिती वगैरे असेल. सो लेट्स सी काय आहे कसं आहे हे सगळं तिथे टाकून ह्याच्यात. आणि हां, सो ह्याला हे झाकण, ठीक आहे, हे असं आहे, तुम्हाला दिसत असेल. हे असं झाकण आहे याचं. म्हणजे तुम्ही काय करायचं, ह्याच्यामध्ये सगळ्या वस्तू घालायच्या, हे ऑलरेडी आहेच, ह्याच्यात सगळ्या वस्तू घालायच्या. आता ह्या ब्लेड्सला कवर दिला आहे बघा ह्यांनी, हे ब्लेड्सला ह्यांनी कवर दिलं आहे, हे काढून टाकायचं. ओके, मी असंच बारीक केलं असतं नाहीतर. ओके, हे काढून टाकलं. मग ह्याला ग्रिप आहे, सो ती ग्रिप ह्याला लावायची आणि त्यामध्ये सेट करायचं. ओ आत्ताच फोडणार आहे मी. मला काही लॉक सिस्टम वगैरे आहे का? लॉक वगैरे काही नाही दिसत आहे. तर बघायला गेलं ना तर ह्याला लॉक सिस्टम अशी काही दिसत नाही आहे मला, ठीक आहे. सो ह्याची ही वायर आहे. मी हे इथंच ठेवणार आहे, इथं मी, कारण माझं जे आहे मिक्सर, चॉपर आणि एक प्लांट असं माझ्या डोक्यात आहे. चॉपर जे आहे ते एका डेकोरेटिव्ह ट्रेमध्ये ठेवणार आहे. सो तसंच ठेवायचं माझं प्लॅन आहे. सो ठीक आहे, चांगलं आहे. बघूया आज रात्री ट्राय करू, काही करायचं असेल तेव्हा बघूया कसं काय काम करतं आहे. सो फर्स्ट टाईम मी घेतलं आहे आणि फर्स्ट टाईम यूज करेल इलेक्ट्रिक चॉपर. सो चला, एकदा घेतली अशी वस्तू की मग काय होतं, बऱ्याच वर्षासाठी आपलं काम सोपं होऊन जातं. पटापट कट करा, आपल्या गोष्टी वापरा. कधी सॅलड करायचं, कधी काही चटणी करायची, कधी कोशिंबिरी करायची, कधी काय, किंवा कधी वाटण करायचं, कधी बारीक चिरलेला कांदा हवा आहे पावभाजीला, मिसळला.
मग अशा वेळेस तुम्हाला हे लागतंच है ना. अशा गोष्टी आहेत. सो किचन अपग्रेड करत राहावं आपण कधी पण. काय होतं, किचन आपली जान असते ॲक्च्युली. तुम्ही कितीही मोठे काही करा, पण एका स्त्रीसाठी तिचं किचन म्हणजे तिचं सर्वस्व असतं. कारण किचनमध्ये ती सगळ्यात जास्त वेळ घालवते. त्यामुळे म्हणजे बेसिकली मला खरं नाही मिळत एवढा वेळ, पण मला आवडतं. मला आधीपासून किचनमध्ये खूप गोष्टी असं वेगळे वेगळे डेकोरेशन करायला आणि याला खूप आवडतं. सो मी विचारही केला की आता मी अपग्रेड करेन माझ्या बऱ्याचशा गोष्टी. सो आता जसं आहे की हे जे माझं ओव्हन आहे तेही खराब झालं आहे, बंद पडलं आहे. तो मी देऊन टाकणार आहे आणि नवीन घेणार आहे. हे पण आहे जे आता येणारी आमची ॲनिव्हर्सरी, तेव्हा मी नक्कीच काहीतरी नवीन घ्यायचं. म्हणजे मी काय करते, ॲनिव्हर्सरी असो, बर्थडे असो, मुलांचा असू दे, कोणाचे असू दे, त्यावेळेस काहीतरी नवीन घेते. यावेळेस मुलांच्या वाढदिवसाला काही घेता आलं नाही, त्याचं कारण वेगळं होतं. सो तर यावेळेस आता ॲनिव्हर्सरी आहे, तर ॲनिव्हर्सरीला पण काहीतरी घेईल. म्हणजे कसं होतं, आठवण राहते की आपण ह्या गोष्टी यावेळेस घेतल्या. तर इतर वेळेस तर आपण अशी शॉपिंग करतच असतो. आता हे असंच घेतलं. आता सध्या तरी असं काही नाही आहे, तर मग असंच घेतलं. कधीतरी अशी पण शॉपिंग करावी, त्यामुळे आहे खरं आत्ता गरजेचं. तर एवढे दिवस मी का नाही घेतलं, का तर एवढे दिवस काही वाटलं नाही. कारण हाताने पटपट, म्हणजे जेवढं हाताने पटपट चिरू शकतो ना तेवढं हे नाही. पण आता कसं झालं आहे, माझ्या हातामुळे मला हे कट करायला जरा अवघड जातं. सो ते आहे. चला, तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. कॉफी कशी करते बघायचं का, तर तेवढं बघा. हवं तर थोडा ब्लॉग थोडा अजून मोठा होईल, पण डोंट वरी, काहीतरी नवीन तर बघायला मिळेल तुम्हाला. तर ते पण आहे. तर चला, मी दाखवते तुम्हाला की कॉफी कशी बनवते, तर बघा. चला, आता इथे सगळा पसारा आहे, सो इग्नोर करा, ठीक आहे. आता मी इथे कॉफी बनवते. हे सगळे आपले बॉक्सेस, बॉक्सेस आहेत. मी ॲक्च्युली ह्याच्यामध्ये केलं होतं, कॉफी देते आणि मला पुढचे व्हिडिओज बनवायचे आहेत, ते व्हिडिओज बनवते आणि मग तुम्हाला पुढच्या गोष्टी बघायला मिळतील. सो मी दही आत ठेवून देते. ऑलमोस्ट 1.5 लिटर दही तूप माझ्याकडे निघतच असतं. तर ते ताई आहेत बघा, त्यांनी कसं क्लीन केलं. पोळ्यांचं अजिबात, म्हणजे बायकांचं कसं असतं थोडंसं तरी स्टील आपल्या घरच्यासारखं एवढं काही करत नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपलं काम होऊन जातं ना, ते महत्त्वाचं. तर मी कधी पण कॉफीमध्ये थोडंसं पाणी घेते, कमीत कमी एवढं तरी पाणी घेते. एवढं थोडंसं पाणी घेते मी, अगदी थोडंसं, खूप नाही, थोडंसं पाणी घेत असते. आणि त्यानंतर त्यामध्ये दूध, हे दूध जरा उकळू देते. जरा मला थोडी स्ट्रॉंग कॉफी आवडते, थोडी जास्त स्ट्रॉंगच कॉफी आवडते. सो मी जे आहे त्याला उकळू दिलं तोपर्यंत तुम्ही म्हणाल ते पाणी का टाकलं, तर मला थोडीशी पाणीदार आवडते. मला म्हणजे असं पाणीदार इन द सेन्स खूप पाणी नाही, पण जरा फ्लेवर.
तर चला मी माझी कॉफी एन्जॉय करते आणि झाले एकदम भारी, कारण स्ट्रॉंग झाली आणि स्ट्रॉंग कॉफी म्हणजे वेगळी वाटते. सो स्ट्रॉंग झाली आहे, मी माझी कॉफी एन्जॉय करते. तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगायचं आहे आणि त्याचबरोबर काही सजेशन्स असतील तर नक्कीच द्यायचे आहेत. आणि कसं वाटतंय, काय वाटतंय, ब्लॉग कसे वाटत आहेत, त्यामुळे नक्कीच तुमचे कमेंट्स, गोड गोड कमेंट्स हवेत. आणि चला भेटूया परत. श्री स्वामी.